तर पहा, प्रश्न पहिला आहे, भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी, द्रौपदी मुर्मू. भारताचे सध्याचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या आहेत. प्रश्न क्रमांक 2, भारताचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी, नरेंद्र मोदी. भारताचे सध्याचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आहेत. प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी, देवेंद्र फडणवीस. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आहेत. प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती आहे? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी, मुंबई. महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई ही आहे. प्रश्न क्रमांक 5, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण आहेत? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहेत. प्रश्न क्रमांक 6, भारतातील पहिल्या उपग्रहाचे नाव काय आहे? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी, आर्यभट्ट. भारतातील पहिल्या उपग्रहाचे नाव आर्यभट्ट हे आहे. प्रश्न क्रमांक 7, चंद्रयान-3 चंद्रावर कुठल्या भागात उतरवण्यात भारताला यश आले? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी, चंद्राचा दक्षिण ध्रुव. चंद्रयान-3 चंद्रावर चंद्राचा दक्षिण ध्रुव या भागात उतरवण्यात भारताला यश आलेले आहे. प्रश्न क्रमांक 8, भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी, हॉकी. भारताचा राष्ट्रीय खेळ हा हॉकी आहे. प्रश्न क्रमांक 9, भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी, वाघ. भारताचा राष्ट्रीय प्राणी हा वाघ आहे. प्रश्न क्रमांक 10, भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी, मोर. भारताचा राष्ट्रीय पक्षी हा मोर आहे. प्रश्न क्रमांक 11, क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी, अहमदनगर. क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा हा अहमदनगर आहे. प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी, 1 मे. महाराष्ट्र दिन हा 1 मे रोजी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 13, भारतीय पोलीस दलाचे बोधवाक्य काय आहे? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी, सेवा सुरक्षा समर्पण. भारतीय पोलीस दलाचे बोधवाक्य हे सेवा सुरक्षा समर्पण हे आहे. ऑप्शन क्रमांक बी बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 14, संविधान दिन कधी साजरा केला जातो? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी, 26 नोव्हेंबर. संविधान दिन हा 26 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 15, भारतातील सर्वोच्च न्यायालय कोठे आहे? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक डी, नवी दिल्ली. भारतातील सर्वोच्च न्यायालय हे नवी दिल्ली या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 16, G20 शिखर परिषद 2023 कोठे झाली? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी, नवी दिल्ली. G20 शिखर परिषद 2023 नवी दिल्ली या ठिकाणी झालेली आहे. प्रश्न क्रमांक 17, RBIचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी, संजय मल्होत्रा. RBIचे सध्याचे गव्हर्नर संजय मल्होत्रा हे आहेत. प्रश्न क्रमांक 18, इस्रोचे मुख्यालय कोठे आहे? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी, बेंगलोर. तर इस्रोचे मुख्यालय हे बेंगलोर या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 19, भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी, गंगा. भारतातील सर्वात लांब नदी ही गंगा नदी आहे. ऑप्शन क्रमांक सी बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 20, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक डी, गोदावरी. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी ही गोदावरी नदी आहे. ऑप्शन क्रमांक डी बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 21,
भारतीय ध्वजामधील चक्र किती काट्यांचे आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी 24. भारतीय ध्वजावरील चक्र हे 24 काट्यांचे आहे. ऑप्शन क्रमांक सी बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 22. भारतात मतदानासाठी किमान वय किती पाहिजे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी 18. भारतात मतदानासाठी किमान वय हे 18+ पाहिजे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 23. भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी जवाहरलाल नेहरू. तर भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे होते. ऑप्शन क्रमांक सी बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 24. महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी 36 जिल्हे. महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत. प्रश्न क्रमांक 25. संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना कधी झाली? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी 1945 साली. संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना 1945 साली झालेली आहे. ऑप्शन क्रमांक बी बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 26. भारताचे प्रथम राष्ट्रपती कोण होते? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए डॉक्टर राजेंद्र प्रसाद. भारताचे प्रथम राष्ट्रपती हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. ऑप्शन क्रमांक ए बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 27. भारतीय सैन्य दिन कधी साजरा केला जातो? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी 15 जानेवारी. भारतीय सैन्य दिन हा 15 जानेवारी रोजी साजरा केला जातो. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 28. भारतीय नौदल दिन कधी साजरा केला जातो? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए 4 डिसेंबर. भारतीय नौदल दिन हा 4 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 29. BMIचा फुल फॉर्म काय आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए बॉडी मास इंडेक्स. BMIचा फुल फॉर्म हा बॉडी मास इंडेक्स हा आहे. ऑप्शन क्रमांक ए बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 30. सत्यमेव जयते कुठून घेतले आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी मुंडक उपनिषेधातून घेतलेले आहे, जे की प्राचीन काळातील हिंदू धर्मग्रंथ आहे. ऑप्शन क्रमांक बी बरोबर असेल. सी बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 31. भारताचे राष्ट्रीय गीत कोणते आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी वंदे मातरम. भारताचे राष्ट्रीय गीत हे वंदे मातरम हे आहे. प्रश्न क्रमांक 32. भारताचे राष्ट्रीय गाणे कोणते आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी जनगण मन. तर भारताचे राष्ट्रीय गाणे हे जनगण मन हे आहे. ऑप्शन क्रमांक बी बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 33. भारतातील पहिले उपग्रह प्रक्षेपण वाहन कोणते आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी SLV-3. तर SLV-3 म्हणजे सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. भारतातील पहिले उपग्रह प्रक्षेपण वाहन SLV-3 हे आहे. ऑप्शन क्रमांक सी बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 34. भारतातील सिंहाचे एकमेव अभयारण्य कोणते आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक डी गीर. भारतातील सिंहाचे एकमेव अभयारण्य म्हणजे गीर हे आहे, जे की गुजरात या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 35. ताडोबा अभयारण्य कोठे आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी चंद्रपूर. ताडोबा अभयारण्य हे चंद्रपूर या जिल्ह्यात आहे. ऑप्शन क्रमांक बी बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 36. भारताचा पहिला नागरिक कोण मानला जातो? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी राष्ट्रपती. भारताचा पहिला नागरिक हा राष्ट्रपती मानला जातो. प्रश्न क्रमांक 37. भारतीय चलनाचे नाव काय आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए रुपया. भारतीय चलनाचे नाव हे रुपया आहे. प्रश्न क्रमांक 38. मेक इन इंडिया ही योजना कोणत्या साली सुरू झाली? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी 2014. मेक इन इंडिया ही योजना 2014 साली सुरू करण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 39. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए कळसुबाई शिखर. कळसुबाई शिखर हे अहमदनगर आणि नाशिक या जिल्ह्याच्या सीमेवर सह्याद्री पर्वतरांगेत वसलेले आहे. याची एकूण उंची समुद्रसपाटीपासून जवळपास 1646 मीटर म्हणजेच सुमारे 5000 फूट इतकी आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए कळसुबाई. प्रश्न क्रमांक 40. भारतातील पहिली रेल्वे कोठून कुठे धावली?
तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए मुंबई ते ठाणे. भारतातील पहिली रेल्वे ही मुंबई ते ठाणे या रेल्वे रुळावरून धावलेली आहे. प्रश्न क्रमांक 41 राष्ट्रीय युवा दिन कधी साजरा केला जातो? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी 12 जानेवारी. राष्ट्रीय युवा दिन हा 12 जानेवारी रोजी साजरा केला जातो. ऑप्शन क्रमांक बी बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 42 स्वातंत्र्य दिन कधी साजरा केला जातो? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी 15 ऑगस्ट. स्वातंत्र्य दिन हा 15 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. ऑप्शन क्रमांक बी बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 43 भारतीय संविधान कधी लागू झाले? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए 26 जानेवारी 1949ला. भारतीय संविधान हे 26 जानेवारी 1949ला लागू झाले. ऑप्शन क्रमांक ए बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 44 महाराष्ट्रातील लोकनृत्य कोणते आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी लावणी. महाराष्ट्रातील लोकनृत्य हे लावणी हे आहे. प्रश्न क्रमांक 45 भारताचे राष्ट्रीय वृक्ष कोणते आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी वडाचे झाड. भारताचे राष्ट्रीय वृक्ष हे वड आहे. ऑप्शन क्रमांक बी बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 46 महाराष्ट्रातील लोकसंख्येनुसार सर्वात मोठे शहर कोणते आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक डी मुंबई. महाराष्ट्रातील लोकसंख्येनुसार सर्वात मोठे शहर हे मुंबई शहर आहे. ऑप्शन क्रमांक डी बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 47 भारतातील पहिले गगनवीर मिशन कोणी राबवले? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी इस्रो. भारतातील पहिले गगनवीर मिशन हे इस्रोने राबविलेले आहे. ऑप्शन क्रमांक बी बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 48 डिजिटल इंडिया ही योजना कोणत्या साली सुरू झाली? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी 2015 साली. डिजिटल इंडिया ही योजना 2015 साली सुरू झाली आहे. प्रश्न क्रमांक 49 भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी कमळ. भारताचे राष्ट्रीय फूल हे कमळ आहे. प्रश्न क्रमांक 50 पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक डी DGP. DGP म्हणजेच पोलीस महासंचालक, डायरेक्ट जनरल ऑफ पोलीस म्हणजेच DGP. तर पोलीस दलातील सर्वोच्च पद हे DGP आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक डी.